गाडीत उंदीर येत असतील, अगदी 100 सोपी पद्धत परत उंदीर दिसणारही नाही. चारचाकी वाहन चालवणाऱ्यांना सर्वात जास्त त्रास देणाऱ्या गोष्टींपैकी एक म्हणजे गाडीत उंदीर शिरणे. उंदीर एकदा वाहनाच्या आत आले की त्यांना बाहेर हाकलणे, त्यांनी केलेले नुकसान आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. सुधारायला खर्च करणे आणि पुन्हा ते येऊ नयेत म्हणून प्रयत्न करत राहणे, सगळेच त्रासदायक ठरते. अनेकांना वाटते की उंदीर का गाडीत येतात याचे एकच कारण असते, पण प्रत्यक्षात अनेक वेगवेगळ्या गोष्टी उंदरांना आकर्षित करतात. त्यातील पहिली आणि सर्वात सामान्य गोष्ट म्हणजे गाडीत राहिलेला खाद्यपदार्थांचा वास. प्रौढ लोक थोडे काळजी घेत असले तरी घरात लहान मुले असली की बिस्किटांचे, चिप्सचे, नमकीनचे आणि अशाच नाश्त्याच्या पदार्थांचे कण गाडीमध्ये इकडे तिकडे विखुरलेले असतात. मुलांनी खाण्याच्या वेळी पडलेले कण सगळीकडे पसरतात आणि त्या कणांचा सुगंध वाहनाच्या कपाटात, सीटखाली, डिकीत किंवा चटईजवळ अडकून राहतो. उंदरांची घ्राणेंद्रिये अत्यंत तीव्र असतात. त्यामुळे त्यांना ही सुवासिक सिग्नल्स दूरवरूनही जाणवतात आणि गाडी त्यांच्यासाठी एक सुरक्षित, उबदार आणि सोयीस्कर अन्नाचा स्रोत बनते. अनेक वेळा कुटुंबातील सदस्य प्रवास करताना काहीतरी खातात आणि एखादा पॉलिथिन पिशवीत ठेवलेला, अर्धवट उरलेला पदार्थ विसरून डिकीत किंवा सीटच्या खाचेत राहून जातो. दिवसेंदिवस त्या अर्धवट पदार्थातून अनैसर्गिक वास बाहेर पडू लागतो आणि तो वास उंदीर, घुशी यांच्यासाठी अप्रतिम आकर्षण बनतो. त्याचप्रमाणे गाडी धुण्यासाठी दुपारच्या उन्हात ठेवली की आतमध्ये तयार होणारी उब, प्लास्टिकची पिशवी, जुना कापडाचा तुकडा किंवा रबराचा सुगंध यामुळे उंदरांना वाटू लागते की यात त्यांच्यासाठी घरट बनवण्याची योग्य जागा आहे. कधी कधी सेवा केंद्रातून गाडी परत आली की मेकॅनिक काही जुन्या तेलकट वस्तू, वापरलेले पार्ट, पॉलिथिनमध्ये गुंडाळलेले स्क्रू किंवा लहान-सहान बुशेस डिकीत विसरून जातात. तेल आणि ग्रीसचा खास वास उंदरांसाठी बराच आकर्षक असतो. अशा वस्तू गाडीमध्ये पडून राहिल्या की त्या वासाकडे उंदीर आकर्षित होतात. अंधारा, शांत आणि उबदार बॉनेट हा त्यांना घर बनवण्यासाठी आदर्श जागा वाटते. विशेष म्हणजे महिनोन्महिने गाडी वापरली गेली तर तिच्यात साचणारी धूळ, कचरा, हवेतली ओल आणि अस्वच्छ कोपरे हे उंदरांना आत येण्याचा आणखी योग्य आधार देतात. त्यामुळे स्वच्छता आणि नियमित तपासणी करणे हेच यावरचे मूळ उत्तर ठरते. बराच वेळ लोक गाडी बाहेर रस्त्यावर पार्क करतात. विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्यावर दिव्याच्या खांबाजवळ गाडी उभी केली की प्रकाशाकडे आकर्षित होणारे असंख्य किडे त्या प्रकाशाजवळ गोळा होतात. पावसाळ्यात तर पंखा असलेल्या मुंग्या आणि उडणारे कीटक दिव्याभोवती ढगासारखे जमतात. या कीटकांचा एक मोठा भाग गाडीच्या एसीच्या व्हेंटमधून आत शिरतो आणि आतच अडकून मरतो. या मृत कीटकांचा वास उंदरांना आणखी आकर्षित करतो. उंदीर रात्री शांततेत फिरण्यास बाहेर पडतात आणि त्यांच्या तीक्ष्ण नाकाला हे सुगंध लांबूनही कळतात. प्रकाशाजवळ जमणारे किडे आणि त्यांचे मृत शरीर उंदरांसाठी जणू काही जेवणाचा बेत असल्याप्रमाणे असतात. उंदीर गाडीत मुख्यत्वे पुढील बाजूने शिरतात. बॉनेटच्या खालून गाडीच्या इंजिनजवळचा भाग हा उंदरांसाठी सर्वात सुरक्षित जागा असतो. तिथे त्यांना उब मिळते. जागा अंधारी असते आणि वायरिंग, पाईप्स, फोम आणि कव्हर सारख्या वस्तूंमध्ये दात घासण्याचा त्यांचा सहज स्वभाव त्यांना शांतता मिळवून देतो. इंजिनची उब आणि शांत वातावरण हे उंदरांना घरट करण्यासाठी प्रेरित करतं. एकदा उंदीर बॉनेटमध्ये घर केले की ते एसीच्या पाईप्सवर, वायरांच्या गाठीत, फिल्टरच्या जागी आणि अगदी सीटच्या आतील फोमपर्यंत पोहोचतात. त्यांच्यामुळे गाडीचे इलेक्ट्रिकल नुकसान होते, ब्रेकिंग सिस्टम बिघडते. एसीच्या पाईप्स छिद्राळ होतात आणि त्याचा परिणाम मोठ्या दुरुस्तीत आणि खर्चात होतो. अनेक संशोधनांमध्ये उंदरांच्या वागणुकीबाबत महत्त्वाची गोष्ट आढळून आली आहे.
उंदरांना उग्र वास अजिबात आवडत नाही. त्यांचे नाक जरी तीक्ष्ण असले तरी अतिशय तीव्र किंवा तिखट सुगंध त्यांनी सहन करू शकत नाहीत. म्हणूनच घरगुती उपायांमध्ये विविध सुगंधांचा वापर करून उंदीर दूर ठेवण्याची पद्धत लोकप्रिय झाली आहे. वास तीव्र असेल, नाकाला चटका लावणारा असेल तर उंदीर त्या जागेपासून दूर पळतात. या सर्व उपायात प्रथम लक्षात येणारी गोष्ट म्हणजे तंबाखूच्या पुड्यात. अनेकांना तंबाखूचा वास सहन होत नाही आणि उंदरांची स्थिती त्याहून वाईट असते. बॉनेटमध्ये, इंजिनजवळ, एअर फिल्टरच्या खिडकीजवळ किंवा ज्या ठिकाणी उंदरांचा वावर दिसतो त्या ठिकाणी छोट्या तंबाखूच्या गोळ्या किंवा पुड्या बांधून ठेवतात. तंबाखूचा वास पसरला की उंदीर त्या जागेकडे फिरूही पाहत नाहीत. परंतु वेळ जसजसा पुढे जातो तसतसा हा वास कमी होऊ लागतो. एकदा वास मंद झाला की उंदीर पुन्हा त्याच जागेकडे आकर्षित होऊ लागतात. म्हणूनच तंबाखूच्या पुड्या 15 ते 20 दिवसांनी बदलत राहणं आवश्यक ठरतं. दुसरा प्रभावी उपाय म्हणून अनेकजण कांद्याचा उल्लेख करतात. कांदा कापला की त्यातून बाहेर पडणारे वायू उंदरांसाठी हानिकारक असतात. हा तिखट आणि उग्र वास त्यांच्या नाकात जळजळ निर्माण करतो. त्यामुळे ते ज्या ठिकाणी कांदा ठेवलेला आहे त्या दिशेने जातच नाहीत. अनेकजण कांद्याचा रस काढून एक छोटा कापूस त्यात भिजवून गाडीच्या सीटच्या कोपऱ्यात, डिकीत किंवा फूटमॅटखाली ठेवतात. काहीजण एखादा कांदा कापून त्याचे तुकडे थेट गाडीच्या आतील जागेत ठेवतात. मात्र या कांद्याचा वापर करताना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की हा कांदा नंतर खाद्यपदार्थामध्ये वापरायला नको. तो पूर्णपणे नष्ट करून टाकावाच. गृहात सर्वत्र उपलब्ध असणारी काळी मिरी हा आणखी एक प्रभावी पर्याय आहे. काळी मिरीची पूड जितकी बारीक असेल तितका तिचा सुगंध तीव्र असतो. ही पूड गाडीच्या आतल्या गालीच्या जवळ, सीटखाली किंवा बॉनेटमध्ये थोडीफार शिंपडली तर उंदीर त्या गाडीपासून दूर राहतात. काळी मिरी उंदरांच्या नाकात प्रखर त्रास निर्माण करते, म्हणून ते त्या जागेकडे पुन्हा फिरकत नाहीत. अनेक लोक गाडी स्वच्छ करताना काळी मिरीची पूड पसरतात आणि पुन्हा वापरू इच्छित असल्यास ती साफ करून नवीन पूड टाकतात. उंदरांना दूर ठेवायचे असतील तर गाडी स्वच्छ ठेवणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. गाडी जर नियमितपणे वापरली जात असेल, त्यात अन्नाचे कण पडून देता स्वच्छता राखली तर उंदरांना ती जागा आकर्षक वाटत नाही. गाडीतील सर्व प्लास्टिक वस्तू, पिशव्या, रबराचे तुकडे, जुनी कागदपत्रे, अधांतरी ठेवलेले कपडे, अर्धवट पदार्थ ही सर्व नष्ट केली की उंदरांची संभावना कमी होते. बॉनेटच्या खालचा भागही वेळोवेळी तपासून त्यातील धूळ, पानं, कचरा काढून टाकला की उंदीर तिथे घर करण्याचा प्रयत्नच करणार नाही. गाडीचे पार्किंग ही उंदरांच्या येण्यावर परिणाम करते. रात्रीची वेळ, अंधार, शांत वातावरण हे उंदरांचे आवडते आहे. त्यामुळे दिव्याच्या खांबाखाली, सार्वजनिक ठिकाणी किंवा कचराभोवती गाडी ठेवली की उंदरांना ती सहज सापडते. शक्य असल्यास गाडी घरात, बंद गॅरेजमध्ये किंवा सुरक्षित जागी ठेवावीत. उंदीर हे अत्यंत चतुर प्राणी आहेत. ते साध्या त्रासामुळे दूर जातात पण परत येण्याची संधी मिळताच ते पुन्हा आपल्या बिळाकडे येण्याचा प्रयत्न करतात. त्यांना दूर ठेवण्यासाठी सुगंधाचे उपाय, स्वच्छता, पार्किंगच्या पद्धती आणि गाडीच्या आतील तापमान यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. त्यांच्या वर्तनाचा अभ्यास केल्यावर जाणवतं की गाडी हे त्यांच्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आणि आरामदायक घराचा पर्याय ठरू शकतं. पण आपण योग्य वेळी योग्य उपाय केले तर उंदरांना गाडीपर्यंत पोहोचूच देता येत नाही.